शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या। या भेटीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते अंकुश काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। 20 तारखेला जंतर मंतरवर झालेल्या गोंधळासंदर्भात आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज पाहून संवेदनशील असलेल्या प्रत्येक माणसाला दुःख झालेलं आहे। केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्री मात्र या संदर्भात कोणत्याही प्रकारची दखल घेत नाहीयेत। विद्यार्थ्यांची भूमिका आणि समस्या आपण समजून घेतल्या पाहिजे, चर्चा करून मार्ग काढला पाहिजे। मात्र केंद्र सरकार ते न करता आंदोलन दडपून टाकतंय, हे योग्य नाहीये। त्यामुळे सुप्रियाताई आणि शरद पवार साहेब यांना भेटायला गेले असतील, त्यामुळे त्या भेटीला कोणत्याही प्रकारचं राजकीय वळण देऊ नये। आम्ही याआधीच एनडीए मध्ये जाणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। एक ज्वलंत प्रश्न समोर असताना त्याला बगल दिली जाते, असं अंकुश काकडे म्हणाले। हॅलो, काय बोला। आज आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आहेत। अण्णा, खरं तर आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सकाळीच नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून ज्या चर्चा सुरू आहेत की तुम्ही एनडीएमध्ये सहभागी होणार, आणि दुसरीकडे आपण पाहतो की कालच जंतर मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांची सुद्धा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी भेट घेतलेली होती। त्याच्यानंतर 24 तासाच्या आत ही भेट नरेंद्र मोदी यांची घेणं, राजकीय दृष्ट्या याची चर्चा आता वेगळ्या पद्धतीने सुरू झालेली आहे। तुमची काय प्रतिक्रिया? हे फार राजकीय चर्चा ज्या केल्या जातात की तुम्ही माध्यम करतात। गेली 15 दिवस काय चर्चा चालल्या आहेत त्याचा आणि आजच्या भेटीचा काही संबंध नाही। गेली 15-20 दिवस विद्यार्थ्यांचं आंदोलन जंतर मंतरवरती चालू आहे। 20 तारखेला त्या ठिकाणी झालेला गोंधळ आणि विद्यार्थ्यांवरती झालेला अमानुष लाठीमार या बाबतीमध्ये संवेदनशील असलेल्या माणसाला निश्चित दुःख झालेलं आहे। आणि केंद्र सरकार मात्र शिक्षण मंत्री किंवा महत्वाचे मंत्री या संदर्भात कुठली दखल घेत नाही। आणि काल पवार साहेबांनी त्या ठिकाणी जंतर मंतरवरती भेट घेतली। त्याच्या अगोदर सोनम वांगचुक ज्या वेळेला उपोषणाला बसले होते त्यांची देखील सुप्रियाताईंनी भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला। का परवा घडलेल्या घटनेमुळे पवार साहेब काल जंतर मंतरवरती गेले, विद्यार्थ्यांची बाजू समजून घेतली आणि त्याच वेळेला त्यांनी ट्विट केलं की अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडून टाकणं हे योग्य नाही। विद्यार्थ्यांची भूमिका, विद्यार्थ्यांच्या मागण्या आपण समजावून घेतल्या पाहिजेत। त्याच्यातून सनदशीर मार्गाने आपण चर्चा करून मार्ग काढला पाहिजे। ते न करता केंद्र सरकार मात्र अशा पद्धतीने आंदोलन दडपून टाकतं हे योग्य नाही। केंद्र सरकारला त्यांनी विनंती देखील केली आणि कदाचित त्याच्यासाठीच म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी सुप्रियाताई आणि साहेब त्या ठिकाणी गेले असतील। या भेटीतून कृपा करून कोणत्याही माध्यमाने त्याला राजकीय वळण देऊ नये। ही भेट कुठली राजकारणाशी नाही। यापूर्वी देखील सुप्रियाताई असतील, जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय की आम्ही कुठेही कोणाच्याही पक्षामध्ये विलीन होणार नाही, एनडीएमध्ये जाणार नाही हे सांगितलेलं असताना सुद्धा माध्यम मात्र वारंवार त्याची चर्चा करतात। आणि एक ज्वलंत प्रश्न आज आपल्या समोर असताना त्याला कुठेतरी बगल दिली जाते असं आम्हाला वाटतं। याच्यातून काही निष्पन्न होणार नाही। उलट पवार साहेबांच्या मध्यस्थीने जर का या विद्यार्थ्यांच्या प्रश्नामध्ये काही मार्ग निघाला तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे। गेल्या महिन्याभरापासून हे आंदोलन सुरू होतं। आता शरद पवार यांनी जी भेट घेतलेली आहे त्यानंतर तरी केंद्र सरकार किंवा स्वतः नरेंद्र मोदी हे राजीनामा घेतील, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतील, काय निर्णय घेतील बघूया आता ते काय। अगदी ते काय निर्णय घेतात ते पंतप्रधान निर्णय घेतील। पण आजची भेट ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आहे, राजकारणाशी त्याचा काही संबंध नाही। याच्यामध्ये आणखीन एक आपण तुम्ही जर फोटो पाहिले असतील तर त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी स्वतः शरद पवार साहेब यांना घेऊन येतात हाताला हात धरून, म्हणजे दोघांची जी मैत्री आपण राजकारणामध्ये पाहिलेली आहे ती सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते। पण त्याच्यामध्ये गैर काय, तुम्हाला त्याच्यामध्ये दुःख वाटण्याचं किंवा विशेष वाटण्याचं कारण काय नाही? एक वेगळा प्रसंग, विशेष वाटण्याचं काही कारण काय? आलेल्याचं स्वागत करणं किंवा त्याच्याशी हस्तांदोलन करणं याच्यामध्ये आपली संस्कृती आहे। म्हणजे ही भेट राजकीय नव्हती? अरे 100 वेळा सांगतो आम्ही तुम्हाला।